हाय हॅलो आणि नमस्कार मंडळी. तर हे बघा, आज सकाळी मी 9 वाजता माझी सगळी कामं आवरली होती आणि हे आधार कार्ड आणायला गेले होते. तर तुम्हाला सांगते, आमच्या तिघांचे पण आम्ही म्हणजे गावाकडचं जे आधार कार्ड होतं ना, तिथला पत्ता चेंज केला आणि इकडचा पत्ता लावलेला आहे आम्ही. तर ते आधार कार्ड आठवडा झालं मला मेसेज पडतोय की बाबा इथं आलं तिथं आलं म्हणून. आणि ते म्हणजे डिलिव्हर होत नव्हतं किंवा ते हातात देत नव्हते. मग मला ना तुम्हाला सांगते, इथून मला वाटते पर्वतीला गेले, ती म्हणले की आमच्याकडं नाही आले. तिथून ते म्हणले मार्केट यार्डला आले, तिथं जावा. तिथून त्या पोस्ट ऑफिसमध्ये गेले मार्केट यार्डच्या. ते म्हणले आम्ही आत्ताच पर्वतीला पाठवले. परत रिटर्न मी पर्वतीला गेले. तिथं गेल्यानंतर त्यांनी सांगितलं तिन्ही एकाच वेळी आम्ही पत्ता चेंज केला आहे आणि एकाच दिवशी केला आहे आणि एकच ॲड्रेस आहे तिन्ही आधार कार्डचा. तर त्यांनी परत काय म्हणले, एकच आलं इथं, दोन कात्रजला एक कात्रजला आलं आहे आणि एक म्हणजे पिलूच्या पप्पाचं आहे ते फक्त ह्याला आलं आहे, पर्वतीला आलं आहे. एक ह्याला आलं आहे म्हणजे मार्केट यार्डला, आणि दुसरं आलं ती कात्रजला आलेलं आहे, ते तुम्हाला भेटून जाईल. म्हणजे त्यांनी एवढी माझी तारांबळ उडवली ना, इकडून तिकडं जा तिकडून इकडं जा. त्याच्यानंतर घरी आले. घरी आल्यानंतर येताना पिलूला थोडासा नाश्ता वगैरे चारून आणला, कारण भूक लागली होती पिलूला. 12 वाजले तिथं सगळ्या पूर्ण. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुमच्यासोबत सांगायची राहिली. मोबाईल घेतल्यामुळं 2-3 दिवस झालं सेटिंग वगैरे हे ते सगळं चाललं आहे नवीन मोबाईल घेतल्यामुळं, आणि त्याच्यामुळे व्हिडिओ येत नाहीत. तर प्लीज नक्की थोडंसं समजून घ्या मला. तर आता बघा, मी जे काय वस्तू दाखवते ना, ह्या सगळ्या घरी न्यायच्यात वस्तू. आणि घरी जायचं म्हणलं ना, माझ्या भाचीला किंवा माझ्या बहिणीच्या पोरींना असं वाटतं की मावनं खूप छान कपडे आणावेत, खूप छान असं सगळं काही आणावं मावनं. तर मी त्यांना नेण्याचं काही नाही प्रॉब्लेम, पण त्यांना ते बसत नाही. त्यांची साईज एकतर मला नक्की कळत नाही. दरवेळी मी आणते पण थोडंसं फिटच होतं, लूजच होतं, असं होतं. गेल्या वेळेस मी डीमार्टमधून 3-4 टॉप नेले होते, तर ते तिला फिट व्हायला लागले. मग दुसरीला बसले, ते दुसरीला दिले. अशा तिघीजणी आहेत, माझ्या भावाला 2 मुली आणि बहिणीला 1. अशा तिघीजणी आहेत, त्यामुळे एकमेकींना बसतं. पण एक जी आहे ना बहिणीची, ती थोडीशी अशी लट्टमोट्ट म्हणजे तब्येतीनं आहे, आणि भावाच्या आहेत त्या दोघी वळके आहेत, त्यामुळे त्यांना थोडंसं सैलसर होत होते ही कपडे. त्याच्यामुळं मी खूप म्हणजे ही करून कपडे शोधून काढले त्यांच्या साईजला बसतील असं. प्रत्येक दुकानात जाऊन फोटो दाखवून त्यांच्या साईजचे मीही केलेत. आणि छान असे मी त्यांच्यासाठी एकीसाठी 2 टी-शर्ट, 2 प्लाझो आणि एक छान असं जीन्सवर टॉप, तर दुसरीसाठी 2 टी-शर्ट आणि एक छान अशी प्लाझो टाईप पॅन्ट. तिला कपडे कधी फाटत नाहीत जास्त. आणि दुसरी जी आहे ना बहिणीची, तिला खूप कपडे लागतात, खूप फाटतात कपडे. त्याच्यामुळं तर ह्या बहिणीच्या मुलीसाठी मी ते बाजूवालं घेतलं होतं, आणि आता जे दाखवलं ना टी-शर्ट, ते भावाच्या मुलीसाठी घेतले होते 2. तर हा घागरा मी घरी शिवलेला आहे, तो तिच्यासाठी मी घेतला होता साडीचा. तर तुम्हाला याच्यापैकी कोणता टॉप आणि कोणतं हे आवडलं मला नक्की सांगा. तर पिलूचं चाललं होतं, माझ्या पण पॅन्ट दाखव आणलेल्या. तर पिलूसाठी पण हे छान असे शॉर्ट आणलेले आहेत. हे सगळं मी ऑफलाईन म्हणजे आपल्या एरियातल्या शॉपमधून घेतले. तर कसं वाटलं मला नक्की सांगा.